जय भीम मित्रांनो, खूप दिवसापासून आपले बौद्धांचे तरुण तरुणी असतील सोशल मीडियावरती व्हिडिओ पोस्ट करत आहेत की दीपदान उत्सव आणि दिवाळी म्हणजे बौद्धांचा सण आहे. मुळामध्ये दिवाळी आणि दीपदान महोत्सव हे बौद्धांचा सण नाही. कारण का नाही? कारण ज्या अशोक सम्राटाचा तर्क दिला जात आहे की अशोकाने 84,000 स्तूपावरती दिवे लावले म्हणून दीपदान उत्सवाची सुरुवात झालेली आहे, हे पूर्णतः खोटं आहे. कारण चक्रवर्ती सम्राट अशोकाने कार्तिकी अमावस्येच्या दिवशी संपूर्ण स्तूपांवरती दीप लावले असा कुठलाच संदर्भ आपल्याला पाहत मिळत नाही. म्हणजे अशोकाच्या जीवनावरती लिहिलेलं अशोकादावन नावाचं पुस्तक असेल व ज्याला प्रति अशोक म्हणल्या गेलेलं आहे ते हर्षवर्धनाचं नागानंद नावाचं पुस्तक असेल व दीपवंश असेल महावंश असेल या कुठल्याच पुस्तकामध्ये कार्तिक अमावस्येच्या दिवशी अशोकाने दीप उत्सव साजरा केला असा उल्लेख आपल्याला मिळत नाही. आणि दुसरा गोष्ट ही सांगल्या जात आहे की तथागत भगवान गौतम बुद्ध हे कपिल वस्तूला आले म्हणून कपिल वस्तूच्या लोकांनी दिवाळी साजरी केलेली आहे. मुळामध्ये पूर्णतः खोटं आहे. कारण कपिल वस्तूला तथागत भगवान बुद्ध जेव्हा आले तेव्हा कार्तिकी अमावस्या नव्हती, तेव्हा फाल्गुन पौर्णिमा होती. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी तथागत भगवान गौतम बुद्ध हे कपिल वस्तूला आले होते म्हणून कपिल वस्तूच्या लोकांनी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव साजरा केला होता, ना की कार्तिकी अमावस्याला. म्हणून मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्धाचा वैचारिक वारसा लाभलेले आपण लोक आपण तर्कशीलरित्या काम केलं पाहिजे. तर्कावरती आधारितच सत्य आपण जगासमोर मांडलं पाहिजे. आपण एक खोटा इतिहास लोकांच्या माती मारण्याचं काम केल्याने खोटी परंपरा लोकांच्या माती मारून आपण बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म त्यागलेला आहे. पुन्हा त्या हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाला मानायचं काम करायला दिवाळीचा आणि दीप उत्सवाचा कुठल्याच प्रकारे बौद्धांचा संबंध नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि हे आपण समजून आपल्या मित्रांना सुद्धा सांगलं पाहिजे. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत.